पीएम किसानच्या अंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत। हे आपल्याला माहिती आहे की 2009च्या निवडणुकीमध्ये यूपीएचं सरकार 80,000 कोटीची कर्जमाफी केली सांगून निवडून आलं, प्रत्यक्षात 55,000 कोटीची होती। मोदी सरकारने थेट खात्यामध्ये 3,07,000 कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिलेले आहेत। सिंचन योजनांकरता 93,000 कोटी रुपये दिले आहेत। आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास 25,000 कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले आहेत। प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत 1.75 लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आहेत आणि एमएसपी मध्ये 11 वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ 1,345 रुपयावरनं 2,303 रुपये, गहू 1,350 रुपयावरनं 2,125 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। दूध उत्पादनामध्ये 14 कोटी टनावरनं आपण 23 कोटी टनापर्यंत गेलोय। मत्स्योत्पादन स्वतंत्र विभाग काढून 184 लाख टनापर्यंत आपण गेलोय। मधाची निर्यात 11 वर्षात तिप्पट झालेली आहे। इथेनॉल केवळ 38 कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं, ते 440 कोटी लिटर म्हणजे जवळपास 20% ब्लेंडिंग आता आपण करतो, ज्यातनं किमान 1 लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालंय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। मेगा फूड पार्क केवळ 3 होते ते 24 झाले आहेत। सौर पंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येतपर्यंत केवळ त्या ठिकाणी 1 लाखापेक्षाही कमी होते, ते आता 10 लाखाच्या वर गेले आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की या 10 लाखामध्ये 5 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत। सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय मोदीजींनी सुरू केलं। सहकार वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत, 50 वर्षात झाली नाही एवढी मदत, मग ती एमएसपीच्या स्वरूपात असेल, एफआरपीच्या स्वरूपात असेल, ती सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल, ती इथेनॉलच्या स्वरूपात असेल, ती एनसीडीसीच्या माध्यमातून असेल, ही माननीय मोदीजींनी दिली। जवळपास 95,000 कोटी रुपये एनसीडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम हे मोदी सरकारने केलंय।